हे गाईज, स्वागत आहे तुमचं प्राजक्ता ब्लॉग्स मध्ये. तर आता हसायला येते, थोड्या वेळाने येणार आहे रडायला. आमच्याकडे गेली होती लाईट, तर आम्ही ठरवलं आता काय करणार. तर म्हटलं कोण घाबरतंय? मी तर नाही घाबरणार. बघूया कोणाच्या स्टोरी मध्ये दम असेल, कोण आम्हाला घाबरवत आहे. गाईस, तर आम्ही आता बोलतोय की आम्ही नाही घाबरतात, पण आणि हो, हे हॉरर चॅलेंज करताना आपण जेव्हा स्टोरी सांगणार, आपल्याला असंही वाटू शकतं की आपल्या पाठी कोणी आहे. आणि तुम्ही ही पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. कोणी भूत तुमच्या घरी येऊ शकतं Okay. आमच्या इकडचा. तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि गाईस, आम्ही जे आता स्टोरी बोलणार आहोत आणि ते रिअल स्टोरीज आम्ही बोलणार आहोत. Okay. आणि हा व्हिडिओ पण रिअलच आहे. म्हणजे प्रत्येकाला जे खरा अनुभव आला आहे किंवा आता मला तर आलेला असू शकतो, पण तुम्ही तर लहान मुलं आहेत, तुम्ही ऐकली असेल कुठून, तर तुम्ही ती सांगा. पण आपली ऑडियन्स घाबरली पाहिजे. चला स्टार्ट करूया. सगळ्यात पहिलं कोण सांगणार आहे? मी सांग. ओके, चल तर सांगली चांगलेपणी स्टोरी बोल आणि एकदम वॉन्टेड बोल, त्याच्याने आम्ही घाबरू. ओके, मी तर नाही घाबरणार. मी पण नाही घाबरणार बघूया. आहे. मी पण चला. पण मी फक्त एंटरटेनमेंट साठी बोलली आहे. म्हणजे Okay. तुम्ही घाबराल. ओके, चला स्टार्ट. गाईस, तुम्हाला माहितीये, एक मुलाने एक छोटासा आणि छान एक प्लॉट घेतलेला. त्याचं नाव होतं अजय. तो प्लॉट खूप छोटा होता आणि खूप चांगला होता, पण त्यात एक विचित्र गोष्ट होती. त्या घरातल्या एका बेडरूम मध्ये एक मोठासा आरसा होता. त्याच एक रात्री अजय बेडवर झोपून मोबाईल बघत होता. त्या बेडची रिफ्लेक्शन त्या आरशात येत होती. पण अजयला थोड्याच वेळात कळालं की त्या बेडरूम मधलं तापमान हळूहळू कमी होतोय. अजयचे लक्ष आरशाकडे गेले. आरशात तो एकटाच नव्हता. आरशात त्याच्यासोबत एक काळी आकृती सुद्धा होती. माय गॉड. माय गॉड. काय थोड्याच वेळात story कळाले. आहे. त्याला थोड्याच वेळात कळाले त्याला कधीतरी पाय एक मिनिट गाईज, कोणतरी दार ठोकतंय, मी बघते. गाईज, आम्ही बघायला गेलेलो, दरवाजा उघडला पण बाहेर तर कुणीच नव्हतं. माहित नाही काय होतंय. सानू, तुझी स्टोरी बहुतेक एकदम हॉरर आहे. चला. गाईस, तर मी कुठे होती, अजयचा कोणतरी पाय धरलेला. मग त्या अजयची परत लक्ष त्या आरशाकडे गेले. असं वाटत होतं ती काळी आकृती बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती. कशातून? आरशातून. गाईस, लय भीती वाटते. बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती आणि मध्ये स्लाइड गेली. आरशा तुटला. सानू, आता! आणि ती आकृती बाहेर येऊन त्या अजयला मर्डर केला. मारून गेली. बापरे, म्हणजे असं पण होऊ शकतं. काहीच तुम्ही घाबरलं असणार ते आम्हाला पण माहितीये. तर आता माझी टर्न आहे, मी स्टोरी बोलणार. आणि जर तुम्ही घाबरला असाल तर कमेंट बॉक्स मध्ये फर्स्ट स्टोरी डॅश करून तुम्ही घाबरलात की नाही हे पण पाठवा. आणि तुम्ही कमेंट मध्ये ब्लॅक हार्ट नक्की टाका, म्हणजे आम्ही समजू का तुम्ही घाबरलात. आणि कमेंट मध्ये जरूर सांगा की कोणाची स्टोरी तुम्हाला आवडली सर्वात जास्त. ते पण सर्वात जास्त कोणाची स्टोरी आणि आवडते? मोठी कोणाची. चला आता तू. तर एक मुलगा होता. परत गाईस अजनबी आलं. नाही, तू बोल परत वाजला तर तर. रमेश एक मुलगा होता. काकी जरा जाऊन बघताय का? एक मुलगा. आपण जरा बघूया. मी पण नाही जाणार. मगाशी पण वाजलं तेव्हा पण कोण तर राहून दे, आपण स्टोरी कंटिन्यू करूया की लोक पहिली बघा कोण आहे. गाईस, तर आता खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. पण दोन वेळा दरवाजा वाजलेला, आम्ही उघडला पण तिथे कोण नव्हतं. आता पण 2 वेळा का 3 वेळा दरवाजा वाजलाय, पण आम्ही लय आता मी जाऊन बघू का? हा बघा. आता आम्ही तुम्हाला 2 मिनिटात लगेच भेटतोय. कोण नाहीये, सिरियसली खरंच कोण नाहीये. गाईस, लय मोठा प्रॉब्लेम जाऊ दे, तू झाला. बोल. असंच होणार. तर आपण हॉरर चॅलेंज करतोय ना,
गाईज आमच्या घरात पण नाही. चला बोला लवकर, तू बोल. तर गाईज एक मुलगा होता, त्याचं नाव रमेश होता. तो ना रात्री 12 वाजता स्मशानामधून जात होता. रात्री 12 वाजता. सानवी, आणि मग स्मशानामधून आम्ही तर दिवसाचे जायला घाबरतो तिथे. तर त्याला कोणीतरी पाठून आवाज दिला. तर त्याने पाठी मोडून बघितलं तर एक भूत होतं. मग तर तो रमेश बोलला, आईस बघा. तू मला मारून टाकणार आहेस? तर तो भूत बोलला, अरे नाही रे, आज माझी सुट्टी आहे. करावलं नाहीये. तर ते दोघं कब्रिस्तानमध्ये बसून थोडा वेळ गप्पा मारत होते. आणि मग तो भूत बोलला रमेशला का तुझ्या पाठी एक भूत सेल्फी काढतोय. तर तो पाठी बघितला आणि तो बेहोश झाला. कारण ते कसं भूत होतं म्हणजे डराव ना. आणि ते त्याचं तोंड थोडं व्हाईट पावडरने हे होतं आणि साईडवर असं रक्त होतं. म्हणजे ते खाण्याचं भूत होतं. आणि हे जे पहिलं भूत होतं ते चांगलं होतं. म्हणजे हिची स्टोरी फनी पण होती आणि हॉरर पण होती. मी खूप चांगली तुम्हाला वाटली. पहिल्या इन्स्ट्रक्शन मध्ये सांगितलं का माझी स्टोरी डरावणी पण आहे आणि हसवणारी. कळलं. तर आता शुभ्राची बातमी. वाटते मला स्टोरी बोलायची तर नाही, पण आता बोलावं लागणार आहे हॉररची आलेली म्हणून. नाहीतर तू हरलीस मग तुला पनिशमेंट भेटणार. आणि गाईज ही आमची न्यू म्हणजे फ्रेंड आहे. तुम्हाला इंट्रोड्यूस करतो. हिचं नाव शुभ्रा आहे. तर आणि मी तिचं आज सरनेम फर्स्ट फर्स्ट व्हिडिओज बनवते हॅलोकांसोबत. हॅलोकांच्या पहिल्या 2-3 रील्स झालेल्या आहेत. तर मग मी आता पहिली झाली आहे. तर चला मी तुम्हाला हॉरर स्टोरी सांगते. तर मग ही स्टोरी माझ्या कझन बद्दल घडलेली आहे. ती खूपच रिअल आहे. मी बघितली, ऍक्च्युली तिने मला स्वतःहून सांगितलेली आहे ती. तर ना ती रात्री नेहमी केस खुल्ले सोडून झोपायची. तर तिला असं वाटायचं की कोणीतरी तिच्या केसांना स्पर्श करतंय. पण जेव्हा ती उठायची तर कोणीच नसायचं. मग 2-3 दिवस असंच होत होतं. आणि एका दिवशी ती केस बांधून झोपली बघायला कोण करतंय ते. तर मग एका दिवशी कोणतरी तिची केस पण खोलत होतं. ती खूप किंचाळली, ओरडली आणि ती लाईट वगैरे सगळ्या लावल्या पण कोणच नव्हतं. डोर बेल वाजली. ती बाहेर जाऊन बघते तर कोणीही नव्हतं. आणि जेव्हा ती पाठी वळली तेव्हा तिच्या पाठी कोणीतरी होतं. आणि त्याने तिचा डायरेक्ट गळा पकडला आणि ती मेली. हा, ती माझी एक रिअल कझन गेली. म्हणजे गाईज ही स्टोरी शुभ्राची रिअल होती आणि खूप वॉन्टेड होतं. तर आता बारी तर चला आता बारी आहे मी तर खूप घाबरले. काय बोलू मला काहीच सुचत नाहीये. शुभ्रा ती खरंच मेली? हा, खरं मीन्स माझी कझन ती होती ती. पण आता काय बोलणार. तिला ऍक्च्युअली रडायला येत होतं. तुम्ही तिघांनी तर खूप चांगली स्टोरी सांगितली. आता माहित नाही माझी कशी असेल, पण मीही जी स्टोरी तुम्हाला सांगणार आहे ती रिअल आहे. तर असं होतं, एक हॉस्टेल होतं. त्या हॉस्टेल म्हणजे ते मुलींचं हॉस्टेल होतं. तर त्या हॉस्टेलमध्ये 11 नंतर कुणालाही यायची परवानगी नव्हती. 11च्या आतमध्ये सगळ्या मुलींनी आतमध्ये जायचं, कारण तिकडची वॉर्डन होती ना खूप स्ट्रिक्ट होती. 11चा लास्ट टाइम होता आणि वॉचमॅन असायचा बाहेर बसलेला. तर वॉचमॅन नेहमी एंट्री करायचा. तर एकदा वॉर्डन तिथे आली आणि तिने बघितलं तो रजिस्टर. आणि त्या रजिस्टरमध्ये 12:15 वाजता रोज एक मुलगीची एंट्री असायची. तिचं नाव होतं कविता. पण 11 वाजता तर सगळे घरी जातात. अरे सर्व जायचे, पण ती यायची मुलगी. हे वॉर्डनला माहित नव्हतं. तर वॉचमॅनला ती बोलायची की मी खूप लांब कामाला जाते म्हणून मी लेट येते. वॉर्डनला माहिती आहे. तर वॉचमॅनने कधी सांगितलं नाही. आणि मग नंतरला ती अशी यायची, रात्रीची यायची, बरोबर 12:15 रात्रीची ती यायची. तर एक दिवस वॉर्डन होती, ती चेक करायला लागली रजिस्टर. तर तिने बघितलं रजिस्टर मध्ये हे कविता कोण आहे. तर ती तर नवीन होती, म्हणजे ती वॉर्डन नवीन आली होती. तिच्या आजीची जी होती ना ती गेली होती. तर तिने नंतरला मग बोलली की कोण आहे मुलगी. मग त्यांनी चेक केलं लिस्टमध्ये तर कविता नावाची कोणीच मुलगी नव्हती. कविता नावाची. मग त्यांनाही शॉक बसला की ही मुलगी नक्की आहे तरी कोण. तर तो वॉचमॅन जो होता ना तोही म्हणाला की ही जी मुलगी आहे ना ती एकदम वेगळीच दिसते. असे डोळ्यावरती तिचे केस असतात, तिचा चेहरा मला कधी दिसत नाही, दिसते तो अर्धाच, आणि ती वेगळीच चालते अशी.
तर मग त्यांनी चेक केलं तर कोणीच मुलगी नव्हती. मग नंतर त्यांनी जेव्हा जुन्या वॉर्डनला फोन केला आणि विचारलं तेव्हा त्यांना कळलं की ती जी मुलगी होती ना कविता, ती नावाची मुलगी तिथे होती पण ती 3 वर्षापूर्वी होती आणि ती 3 वर्षापूर्वी हॉस्टेलच्या छतवरून पडून खाली मेली होती. Oh my God! खरंच ते जेव्हापासून कळलं ना त्या वॉचमॅनने तिथून कामच सोडून दिलं. Oh my God! सोडून दिलं त्याने काम. आणि मग नंतरला तिथे जे मुली होत्या त्या मुलींनाही ती गोष्ट कळली आणि मग त्या मुलीही तिथून निघून गेल्या. त्यांचे पॅरेंट्स त्यांना तिथून घेऊन गेले आणि मग ते हॉस्टेलच बंद पडलं कारण ते हॉस्टेल हॉन्टेड होतं. कारण त्या मुलीने तिथूनच जीव दिला होता ना, तिने वरून पडून, म्हणजे ती चुकून पडली होती का तिने स्वतःहून हे केलं होतं माहित नाही, जीव दिला होता. पण ती तिथे रोज यायची त्या हॉस्टेलमध्ये रात्रीची. मग असं असल्यावरती तर कोणते पॅरेंट्स अलाव करणार ना आपल्या मुलींना. मग ते हॉन्टेड हॉस्टेल बंद झालं. तर ही होती माझी स्टोरी. तर आता मंडळी तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा की तुम्हाला नक्की कोणाची स्टोरी आवडली आहे. 1 मिनिट गाईज, किचनची लाईट आपोआप बंद झाली आणि आता चालू झाली. लाईट तर गेलेली होती, Light तर आली आणि गेली बंद होती. झाली. लाईट गेली होती. मी माझ्या डोळ्याने बघितलं का लाईट पहिली लाईट बंद झाली मग आता चालू झाली. चल काही सांगतात, मी तर इथेच आहे, मला तर नाही दिसत. आणि गाईज तुम्हाला माहितीये व्हिडिओ मध्ये सगळ्यांच्या स्टोरी मध्ये ना मला काकींची स्टोरी तर खूपच हॉरर वाटते. पण तुम्हाला कोणती आवडली ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की गाईज सांगा. ऍक्च्युली तुम्हाला माझी स्टोरी एकदम आणि म्हणजे हो. जोकली होती. ऐका, तुम्हाला आवाज येतोय का? कोण चालतंय असं? हा मला येतोय. मी तुम्हाला तेच तर बोलते. पैंजणचा आवाज पण येतोय. सान्वी तू करतेस का? अरे मी कशाला करते? तुझ्याच पायामध्ये पैंजण आहे. अरे पण मी तर इकडे बसली आहे. मला तर खूप भीती वाटते. प्लीज, एक तर माझी स्टोरी किती हॉरर होती, मला खूप भीती वाटते. आणि हिची पण आणि तुझी पण आणि तुझी पण. खरं सांगा, माझ्या तर पायात पैसे माझ्या तर काही पाहिजेच नाही. अरे माझ्या पायात काय झालंय? तर गाईज आता खूप इथे कन्फ्युजन होतंय. माहिती Guys, आहे तुम्ही नक्की आवाज कोण सांगा. करतंय? Guys, तुम्ही सांगा कोण पाहिजे आपलं तर. हा. मला तर वाटतं हीच आपटवते कारण की माझ्या पायात नाही पाहिजे. पण पायाचा पण आवाज येतोय, चालल्याचा येतोय तुला. बघा ना तिथे कोणतरी चालतंय असं वाटतंय. चला बाबा प्रत्येकाने आपापल्या घरी पळूया. तर मंडळी आम्ही आता जातोय कारण आम्ही आता भूताच्या स्टोरी सांगितल्यात, त्याच्यामुळे आम्हाला असं इथे वाईब येते की इथे कोणीतरी आहे. आणि असं काय वाटतंय. तुम्ही लवकर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, जर तुम्ही लवकर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नाही तर इकडचा जो कोण आत्मा असेल तो तर तुमच्या घरी तुमच्या येणार घरी आहे. येणार. काय बोलताय? Ready तर चला राहा. पटकन सबस्क्राईब करा. अरे तुम्ही रेडी राहा. आणि आणि असं- सबस्क्राईब नाही केला तर तो भूत तुमच्या घरी येणार. आणि असेच हॉरर चॅलेंज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही त्याच्या बॉक्सला. आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर आम्ही पार्ट 2 नक्की घेऊन येऊ. बोलायचे बंद होणार नाहीये. तिघी खूप बडबड करतायत पण आता त्या घाबरल्यात. आता त्या बाहेर जायला पण घाबरतील, बोलतील आम्हाला बाहेर सोडा 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 करून. तर आता मला यांना यांच्या घरी सोडावं लागेल. हो ना? तुमच्या समोर तर दाखवतायत की त्या घाबरल्या नाहीयेत पण त्या घाबरल्यात. पण तरी आम्ही नेक्स्ट हॉरर चॅलेंज नक्की करू. तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा तुम्हाला आता नेक्स्ट कोणतं हॉरर चॅलेंज पाहिजे ते. जर नाही सांगितलं तरी करू आम्ही तुमच्यासाठी. सबस्क्राईब नाही केलं तर तो बघा. तर प्लीज चॅनलला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. Guys, हे तर बघा, भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर गाईस आता आम्ही जातच होतो तेवढ्यामध्ये आम्हाला इथे असं वाटलं की इथे कोणीतरी बसलंय आणि खरंच मेणबत्तीजवळ कोणीतरी येऊन बसलंय. हे बघा. तर आता आम्हाला बघावं लागेल हे नक्की काय मॅटर आहे. पण तुमच्यासाठी एवढी रिस्क घेऊन आम्ही हॉरर चॅलेंज केलंय. बघा किती काळोख आहे इथे आणि मेणबत्तीजवळच कोणीतरी येऊन बसलंय. तर या लवकर सांगा तुम्ही पटापटा पटापटा सांगा. गाईज आम्हाला नाही माहिती कोण आहे. लांबच राहते बाबा मी. सर तुम्ही पटापटा व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. आता आम्हालाही खूप भीती वाटते तर आम्ही बघतो इथे नक्की काय चाललंय आणि नेक्स्ट भागामध्ये तुम्हालाही सांगतो. तर चला कमेंट नक्की करा, पटापट कमेंट करा. घाबरलोय पण आणि थोडं हसायला पण येतंय पण काय करणार आहे आम्ही आता बघतोय की काय आहे हे. काय मॅटर आहे? काही वाटत नाही मला. कोणी आहे कोण आहे काय कळत नाहीये. अरे गाईज मी आहे. शुभ्र आहे. अरे यार हिने तर आम्हाला घाबरवलंच. आम्हाला तर तू गेली बोललीस ना मगाशी. अरे मी मुद्दाम तुम्ही घाबरलेले. घाबरवायला गेलं. तर मंडळी हिने घाबरवलेलं आहे. तर आता माझाही चेहरा दिसत नाहीये काळोखामध्ये तर थोडं उजेडामध्ये येऊ. तनु तूही ये. तर ह्या चॅलेंज साठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे
आणि जास्त करून हिने शुभ्राने तुम्हाला हसवणे सॉरी मी काय बोलते तुम्हाला घाबरवण्यासाठी. तर आम्ही इथे घाबरण्याच्या ऐवजी हसायलाच लागलोय. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि पण घाबरला असाल मला तर तुम्ही प्लीज कमेंट मध्ये सांगा की तुम्ही मला घाबरला आहात की नाही. घाबरले, खूप घाबरले. तर चला मंडळी, बाय. भेटू पुन्हा एका